जळगाव जामोद तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी, तलाठ्यांना धमकी। वाळू तस्कराविरुद्ध जळगाव जामोद पोलिसात झाला गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील निमकराड शिवारातून पूर्णा नदी पात्रात केनी यंत्राच्या साहाय्याने 2 इसम अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव जामोद महसूल प्रशासनास प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे आडोळ खुर्द प्रभागाचे तलाठी गजानन कडुबा नाटेकर यांनी सदर घटनास्थळी जाऊन अवैध रेती उत्खनन करणाऱ्या व्यक्तींना नदी पात्रातून रेती उत्खनन थांबवण्याचे निर्देश दिले। यावेळी अवैध रेती उपसा करणाऱ्यांनी तलाठी नाटेकर यांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसात दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी पिंपळगाव काळे येथील बबलू ताठे व आडोळ बुद्रुक येथील कुंदन विजय काळे यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत।